नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकाराचे नियम यावर आधारित काही एक्झाम्पल पाहणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकाराचे 4 नियम अगोदर बघितलेले आणि त्याच्याशी संबंधित आज आपण उदाहरणे पाहणार आहोत. त्यापूर्वी यामध्ये आपण 2 महत्त्वाचे नियम पाहून घेणार आहोत, जेणेकरून हे नियम आपल्याला यासाठी उपयोगी पडणार आहेत. ज्यावेळेस आपण गुणाकारामध्ये 2 पेक्षा जास्त संख्या घेणार आहोत त्यावेळेस यांचा उपयोग आपल्याला होणार आहे. ठीक आहे, तर पाहिजे नियम काय, तर पहिला जो नियम आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय, दिलेल्या गुणाकारामध्ये एकूण ऋण संख्यांची संख्या सम असेल तर उत्तर धन संख्या मिळेल. म्हणजे बघा, गुणाकार न करता तुम्ही कमीत कमी एवढं सांगू शकता की येणारं उत्तर ही धनसंख्या असेल की ऋण संख्या असेल. तर इथे काय म्हटलंय पहिल्या नियमामध्ये, गुणाकारामध्ये जेवढ्या काही ऋण संख्या असेल तर त्या ऋण संख्यांची एकूण ऋण संख्यांची संख्या ही काय असली पाहिजे, सम. ही जर सम असेल, काय, ही जर सम असेल तर येणारं उत्तर धनसंख्या असेल. येणारं उत्तर कसं असणार आपलं, धनसंख्या असणार आहे. म्हणजे कमीत कमी ऑप्शन मध्ये जर दिलेलं असेल तर तुम्ही धन ऋण याच्यावरून थोडंफार क्लिक करून 1-2 ऑप्शन कट करू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आन्सर सहजरित्या मिळू शकते. तर हे उदाहरण घेतलेलं आहे आपण, -1 गुणिला -2 गुणिला -3 गुणिला -1. आता यामध्ये बघा, वजावाल्या संख्या किती आहेत, 1 2 3 4. किती आहेत, 4 आहेत. म्हणजे याचं जे उत्तर येणार आहे, 4 ही एक समसंख्या आहे. 4 काय आहे, समसंख्या आहे. बरोबर आहे, 4 ही समसंख्या आहे. म्हणजे उत्तर किती मिळणार आहे, धन. आणि समसंख्या तुम्हाला माहिती कुठल्या असतात, 0 2 4 6 8. यापैकी कुठलाही एक अंक जर संख्येच्या एकक स्थानी असेल तर त्या संख्या सम असतात. मग 4 आहेच त्याच्यामध्ये, 4 ही समसंख्या आहे. बरोबर आहे. तर आता यांचा सरळ गुणाकार करून पाहू आपण. ठीक आहे, या दोघांचा गुणाकार करायचे आणि या दोघांचा, बरोबर आहे. -1 गुणिला -2 किती होत आहेत, दोघांची चिन्हे सारखी आहेत. मग उत्तर तुम्हाला अधिक मध्ये मिळालं पाहिजे, धन. 1 गुणिला 2 2, बरोबर आहे. गुणिला इकडे बघा, -3 गुणिला आहे, इथे पण चिन्हे सारखीच आहेत, उत्तर धन मिळेल. 3 गुणिले 1 3, राहिले कोण, 2 गुणिला 3 किती मिळाले, अधिक 6. ठीक आहे, तर असे बरेचसे एक्झाम्पल अजून आपण पाहणार आहोत. हा झाला पहिला नियम. ठीक आहे, दुसरा बघा, दिलेल्या गुणाकारामध्ये एकूण ऋण संख्यांची संख्या विषम असेल तर उत्तर ऋण संख्या मिळेल. बघा, एकूण ऋण संख्यांची संख्या काय म्हटली रे, विषम जर असेल, काय, विषम जर असेल तर येणारं उत्तर ही ऋण संख्या असेल. विषम संख्या कोणाला म्हणतो, ज्या संख्येच्या शेवटी तुम्हाला 1 3 5 7 9 हे अंक दिसतात त्या काय असतात, विषम संख्या आहे. बरोबर आहे. इथे उदाहरण सुद्धा घेतलेले आपण, -1 गुणिला -2 गुणिला -3. 1 2 3 एकूण 3 ऋण संख्या आहे आणि 3 ही एक विषम संख्या आहे. म्हणजे येणारं उत्तर कसं असणार, तुमचं ऋण असणार आहे. ठीक आहे, तर पाहिजे या दोघांचा गुणाकार केला, दोन्ही पण संख्या कशा आहेत, ऋण ऋण आहे, उत्तर त्यांचं धन आहे. 1 गुणिला 2 2 मिळेल गुणिला, आणि हे -3, 2 गुणिला -3 -3. ठीक आहे, तर इथे बघा ऋण मिळालं आणि इथे धन मिळालं. म्हणजे तुम्ही गुणाकार न करता अगोदर सांगू शकता की तुमचं उत्तर ऋण संख्या मिळणार आहे किंवा धन. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला गुणाकार करण्याची गरज पडणार नाही, तुम्ही सहजरित्या 4 ऑप्शन मधून कुठलं तरी एक ऑप्शन सांगून उत्तर करेक्ट सांगू शकता. ठीक आहे, तर यावर आधारित आता एक्झाम्पल्स आपण घेणार आहेत. जे 4 नियम आपण बघितलेले गुणाकाराचे, आणि याचा फक्त उपयोग कुठे होणार आहे तुम्हाला, याचा उपयोग असा आहे की तुम्ही जास्तीत जास्त काय सांगू शकता, गुणाकार न करता इथे तुम्हाला उत्तर धन मिळणार आहे की ऋण मिळणार आहे. आणि अजून यांचा फायदा पुढे समोर याचे थोडे वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल असतात, ते एक्झाम्पल सुद्धा घेणार आहोत आपण, जेणेकरून तुम्हाला सहजरित्या समजेल की याचा उपयोग कसा करायचा आहे. ठीक आहे, चला तर पाहूया आता पहिलं एक्झाम्पल. यामध्ये बघा,
5 गुणिला वजा 4 गुणिला 3 गुणिला वजा 2. आता 2 पेक्षा जास्त संख्या आहे. आता जे 4 नियम बघितलेले त्यांचाच उपयोग आपल्याला इथे करायचा आहे. आणि जे नंतरचे 2 नियम बघितलेले त्याच्यावरून तुम्ही सहजरित्या सांगू शकता उत्तर धन असेल की ऋण. तर पाहिजे वजा 4 आणि वजा 2 दोनच संख्या आलेल्या ऋणवाल्या, दोन्ही समसंख्या आहे, म्हणजे येणारं उत्तर काय असणार तुमचं धनसंख्या असणार आहे. तर पहा कसं मी इथे अगोदर या दोघांचा गुणाकार करून घेऊ. ठीक आहे, 5 गुणिला वजा 4. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप जाऊ. थोडं तुम्ही फास्ट मध्ये नंतर तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर शॉर्ट मध्ये करू शकता. ओके, तर पाहिजे 5 गुणिला वजा 4 ही धनसंख्या ही ऋण, बरोबर आहे. चिन्ह कशी वेगवेगळी आहे, उत्तर वजा मध्ये मिळेल. 5 20 पण कसे वजा 20 असतील गुणिला राहिलेल्या संख्या घ्या 3 गुणिला वजा 2, बरोबर आहे. आता या दोघांचा गुणाकार वजा 20 गुणिला 3 ही ऋण ही धन, विरुद्ध चिन्ह आहे, उत्तर कसं असणार आहे वजा मध्ये मिळेल. 20 त्रिक 60 पण कसे वजा वजा 60 गुणिला कोण राहिलं का वजा 2. दोन्ही पण ऋण संख्या आहे, दोन्ही चिन्ह सारखी आहे, उत्तर कसं असणार आहे धन. 60 गुणिला 2 होतात 120 कसे अधिक 120, बरोबर आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं याचं उत्तर कसं मिळणार तुम्हाला धनसंख्याच मिळणार आहे. उत्तर कसं मिळालं अधिक 120 किंवा धन 120 म्हणू शकतो. सेम आता दुसरं एक्झाम्पल पहा. वजा 7 गुणिला 3 गुणिला वजा 2 गुणिला वजा 4. यामध्ये वजावाल्या संख्या किती आहे 1 2 3. 3 ही एक विषम संख्या आहे, म्हणजे येणारं उत्तर कसं असलं पाहिजे आपलं वजा मध्ये असायला पाहिजे, बरोबर आहे. तर पहा येतं का, तर या दोघांचा गुणाकार करा अगोदर. दोन दोन संख्यांचा गुणाकार करत चला, जेणेकरून तुम्ही चुकणार नाही. आणि ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होईल मग त्यावेळेस तुम्ही या दोन संख्यांचा गुणाकार इथे करा, या दोनचा इथे करा, आणि नंतर त्यांचं जे आन्सर आलेले त्यांचा गुणाकार करू शकता. तसेच म्हणजे जसं सोपं पडेल त्या पद्धतीने. 7 त्रिक 21 होतात, ही ऋण आहे ही धन आहे, विरुद्ध चिन्ह आहे म्हणजे उत्तर वजा मध्ये घ्यायला पाहिजे. 7 त्रिक 21 तर हे असेल वजा 21, नंतर काय गुणिला वजा 2 आणि गुणिला वजा 4. राहिलेल्या संख्या जसं तशा लिहून घ्यायचे. यानंतर बघा वजा 21 गुणिला वजा 2 या दोन संख्यांचा विचार करा. दोन्ही पण ऋण संख्या आहे आणि दोघांची चिन्ह सारखी झाली, मग उत्तर कसं मिळेल धन मिळणार आहे. मग 21 गुणिला 2 किती तर 42. तर काय असले धन 42 म्हणा किंवा अधिक 42 आणि शेवटी कोण येतात वजा 4. ठीक आहे, ही एक धनसंख्या ही एक ऋण संख्या आहे. ज्यावेळेस विरुद्ध चिन्ह असतील तर उत्तर तुम्हाला ऋण मिळणार आहे. तर इथे बघा 4 दुनी 8 होतात आणि 4 चौक 16 168, पण कसे वजा 168 हे त्याचं उत्तर आहे. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला याचं उत्तर कसं मिळणार आहे ऋण. तर असा त्या नियमांचा आपल्याला फायदा होतो. तर हे या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं. आता तुम्हाला याचं असं वाटत असेल की याला जास्त वेळ लागतोय, थोडं शॉर्ट मध्ये तुमची जर प्रॅक्टिस झाली त्यानंतर तुम्ही असंही करू शकता. आता इथे बघा या दोघांचा गुणाकार करायचा. 7 त्रिक किती होतात 21, पण कसे वजा 21 होतील, गुणिला या दोघांचा गुणाकार करा. दोन्ही धन ऋण संख्येत उत्तर धन मिळेल. 4 दुनी 8 होईल, बरोबर आहे. हे थोडं ना इथे संख्या वेगळ्या दिसतील तुम्हाला, इकड या स्टेपने गेलं तर वेगळ्या दिसतील. ठीक आहे, या दोघांचा गुणाकार किती येणार आहे. आता एक ऋण आहे एक धन आहे, 8 1 8 आणि 8 2 16. उत्तर तेवढंच मिळणार आहे आणि कसं असणार आहे वजा 168. तर तुमची ज्यावेळेस प्रॅक्टिस होईल त्या पद्धतीने असे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे पण एक्झाम्पल तसंच करता येईल आपल्याला. या दोघांचा गुणाकार 5 चौक 20 पण कसे वजा 20 गुणिला या दोघांचा गुणाकार 3 दुनी 6 पण कसे वजा 6. दोघांचे चिन्ह सारखीच, उत्तर कसं मिळणार आपल्याला धन. हे किती होईल 20 गुणिला 6 हे 120 होतात अधिक 120. तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. पण केव्हा ज्यावेळेस तुमची चांगली प्रॅक्टिस होईल सहजरित्या तुम्ही त्याला लगेच फास्ट मध्ये आन्सर करू शकता. यानंतर तिसरे एक्झाम्पल पहा.
-4 गुणिला 3 गुणिला -5. वजा संख्या 2 वेळेस आलेल्या आहेत, बरोबर आहे. दोन्ही समसंख्या आहे म्हणजे येणारं उत्तर ही आपली धनसंख्या असणार आहे. ठीक आहे. पाहिजे अगोदर या दोन संख्यांचा गुणाकार करा. -4 गुणिला 3 या दोघांचा विचार केला तर विरुद्ध चिन्ह आहे म्हणजे उत्तर कसं येणार आहे, ऋण संख्या. 4 त्रिक 12 म्हणजे हे काय असेल -12 गुणिला ही संख्या घ्या आणि ते बघा दोन्ही संख्याचं चिन्ह सारखं आहे म्हणजे येणारं उत्तर काय असेल, धन असणार आहे. -12 गुणिला -5 12 पंच 60 होतात, पण कशी असणार आहे, अधिक. कशी असेल, अधिक म्हणा किंवा धन 60 म्हणू शकतो आपण. आता एक चौथं एक्झाम्पल पहा. -2 गुणिला 5 गुणिला -3 गुणिला -1. आता यामध्ये बघा 1 2 3 ऋण संख्या आलेल्या आहेत. 3 ही विषम संख्या आहे आणि येणारं उत्तर मग कसं असलं पाहिजे, आपलं ऋण संख्या असणार आहे. ठीक आहे. तर पहा इथे येते का, तर या दोघांचा विचार करा. -2 गुणिला 5 विरुद्ध चिन्ह आहे म्हणजे उत्तर त्याचं कसं असणार आहे, वजामध्ये. 5 दुनी 10 पण कसे -10. नंतरच्या संख्या लिहून घ्या. गुणिला -3 गुणिला -1. -10 गुणिला -3 दोघांची चिन्ह सारखी आहे तर उत्तर तुम्हाला धन मिळणार आहे. 10 त्रिक 30 होतात, कसे धन 30 आणि शेवटी काय -1 आणि 30 गुणिला -1 किती होणार आहे, -30. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही पूर्ण संख्या मिळते. आता यानंतर थोडी इंटरेस्टिंग आणि सोपी एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे. आता आपण जे दोन नियम बघितले सुरुवातीला हे त्यावर आधारित असलेले प्रश्न आहे. पाहिजे ना 5 नंबरचा प्रश्न. -1 गुणिला -1 गुणिला -1 गुणिला -1 गुणिला -1. आता मला सांगा, 1 ने 1 ला किती वेळेसही गुणलं तर उत्तर किती मिळणार आहे आपल्याला, एकच मिळणार आहे. बरोबर आहे. मग इथे जास्तीचा गुणाकार करण्याची गरज आहे का, नाही. इथे फक्त तुम्हाला बघायचंय की चिन्ह कुठलं येणार आहे. मग इथे काय करावं लागेल, संख्या मोजा. 1 2 3 4 5 एकूण 5 ऋण संख्या आहे आणि 5 ही विषम संख्या आहे म्हणजे येणारं उत्तर कसं असेल, ऋण संख्या. म्हणजे उत्तर काय असणार आहे, -1. कारण 1 चा गुणाकार केला इथे 1 किती वेळेस गुणाकारात घेतला तर उत्तर एकच मिळणार आहे, पण चिन्ह कुठलं येणार आहे, वजाचं. तर उत्तर काय असेल, -1. 6 नंबरचं एक्झाम्पल पहा. -1 गुणिला -1 गुणिला -1 गुणिला -1. इथे पण 1 घेतलेला आहे. 1 किती वेळेस गुणाकारात आला तर त्याचं उत्तर तुम्हाला एकच मिळणार आहे आणि चिन्ह बघा कुठलं मिळतंय, 1 2 3 4 एकूण 4 ऋण संख्या आहे आणि 4 ही एक समसंख्या आहे. समसंख्या म्हटल्यावर उत्तर कसं यायला पाहिजे, धनसंख्या. म्हणजे उत्तर काय मिळणार तुम्हाला, धन 1 म्हणा किंवा +1 आपण इथे म्हणू शकतो. म्हणजे इथे तुम्हाला जास्तीचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार करण्याची गरज पडली नाही. ठीक आहे. आता हे थोडं वेगळंच दिसतंय. आता इथे काय करायचं, इथे पण काही गुणाकार करण्याची गरज नाही, नुसतं बघायचं आणि आन्सर लिहायचं. कारण सर्व ठिकाणी एकच आहे आणि -1 ला काहीतरी घातांक दिलेला आहे. आता घातांकाचा म्हणजे जेवढा घातांक असेल म्हणजे ती संख्या तेवढ्या वेळेस गुणाकारात असते. म्हणजे आता इथे काय -1 आहे ना, -1 चा घातांक 45 आहे म्हणजे -1 गुणिला -1 गुणिला हे असं 45 वेळेस असणार आहे. किती वेळेस, 45 वेळेस. मग एवढा गुणाकार आपण करणार आहे का, नाही. इथे पण केला आहे का, नाही. आपल्याला माहिती आहे 1 किती वेळेसही गुणाकारात घेतला उत्तर एकच येणार आहे. मग याचं उत्तर पण काय असणार आहे, एक असणार आहे. बरोबर आहे. पण मग आता चिन्ह कुठलं असणार आहे. ठीक आहे. मग आता याचा घातांक 45 आहे म्हणजेच काय, -1 ही संख्या किती वेळेस येणार आहे, 45 वेळेस येणार आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे तुम्हाला संख्या मोजण्याचं पण काम नाही. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की -1 ही संख्या गुणाकारात किती वेळेस येणार आहे, इथे 45 वेळेस. आणि 45 ही एक संख्या जी अशी ती विषम संख्या आहे. मग विषम संख्या म्हटल्यावर उत्तर कसं यायला पाहिजे, ऋण संख्या. मग उत्तर काय होणार आहे, -1. काहीच करण्याची गरज नाही. तर किती मिळालंय, -1.
8 नंबरचं बघा, -1चा घातांक 32 म्हणजे -1 ही संख्या 32 वेळा आलेली गुणाकारामध्ये, बरोबर आहे. मग -1 ही संख्या किती वेळेस आलेली आहे? 32 वेळा. आणि 1 किती वेळेस गुणाकारात असला तर उत्तर काय मिळणार आहे? 1 तर मिळणारच आहे. साइन कुठलं असणार आहे? चिन्ह कुठलं असेल? कारण 32 वेळा आलेली आणि 32 ही काय समसंख्या आहे. सम म्हटल्यावर उत्तर कसं असेल? धनसंख्या. उत्तर असेल धन 1 वा +1 म्हणू शकता. 9 नंबरचं -1चा घातांक 23. आता फक्त ही संख्येत 5 चला. 23 काय सम आहे की विषम आहे? विषम आहे. मग उत्तर काय असणार आहे? -1 ऋण संख्या, बरोबर आहे. इथे बघा -1चा घातांक 315 आहे. म्हणजे 315 वेळेस ही वजा संख्या, -1 ही संख्या गुणाकारात. पण 315 ही काय विषम संख्या आहे. मग उत्तर काय असणार आहे? -1. आता इथे मात्र या संख्या बदलल्या. बघा जेवढा घातांक असेल त्या संख्येत तेवढ्या वेळेस गुणाकारात आलेल्या असतात. आता 1चा गुणाकार किती वेळेसही घेतला तर तो 1च येणार आहे. पण यांचं तसं होत नाही. तर पाहिजे -2चा घातांक 4 आहे. पण इथे कमीत कमी एक सांगता येईल, घातांक 4 आहे. 4 ही एक समसंख्या म्हणजे उत्तर धनच मिळणार आहे. आता हे बघा कसं मिळता येईल. -2 गुणिला -2 गुणिला -2 गुणिला -2, या दोघांचा गुणाकार किती मिळणार तुम्हाला? 2 गुणिला 2 4 होईल. आणि यांचा पण 4 मिळणार आहे. आणि 4 गुणिला 4 4 चौक 16. तर हे कसे असतील? +16. कसे मिळणार आहे? +16 मिळेल. याचं पण -2. आता इथे बघा घातांक किती 5 आहे. तर उत्तर काय मिळणार तुम्हाला? वजामध्ये मिळणार आहे. मग 2 ही संख्या जर 5 वेळेस गुणाकार घेतली मी, 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2, 1 2 3 4 5. आता हे चिन्ह पण घेत नाही, डायरेक्ट आपल्याला माहिती उत्तर काय वजामध्ये नाही, डायरेक्ट वजाचं चिन्ह लावून घेऊ आपण. हे बघा बेदुनी 4 होतात. हे बेदुनी 4, हा 2 उरलाय. 4 चौक 16 आणि हे 2 16 32 -32, बरोबर आहे. कारण याचा घातांक किती आहे? 5 आहे. 5 ही विषम संख्या आहे. म्हणजे येणार उत्तर काय असेल? विषम संख्या या सॉरी ऋण संख्या यायला पाहिजे. ओके, याचं काय होणार आहे? -3चं. इथे घातांक 4 आहे म्हणजे अधिक मध्येच मिळणार आहे उत्तर. हे काय होईल? इथे करून बघा वाटतं. -3 गुणिला -3 गुणिला -3 गुणिला -3, एवढंच मिळतं बघा. तुम्ही डायरेक्ट 3 बी घेतले असते 4 वेळेस चालले असते. ठीक आहे. या दोघांचा गुणाकार धनच येणार आहे. 3 त्रिक 9. या दोघांचा 3 त्रिक 9. दोन्ही धनसंख्या आहे. 9 गुणिला 9 81. धन 81. तर अशा पद्धतीने हे आपण सोडवू शकतो. तर आज जे नियम बघितले ते पण खूप महत्वाचे होते आणि काल जे नियम बघितले आपण मागच्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा महत्वाचे होते. तर अशा पद्धतीने तुम्हाला कुठले एक्झाम्पल येऊ द्या, सहजरित्या आपण ते सोडवू शकतो. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकाराचे जे नियम आहे ते पाहणार आहोत.